कापूस आणि सोयाबीनला 7,000 रुपये आणि कापसाला 12,000 रुपये आणि तुरीला 12,000 रुपये किमान आधारभूत किंमत द्यावी या मागणीसाठी आज जात धर्म पक्ष पंथ भेद सोडून सर्व शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या समविचारी पक्ष या ठिकाणी एकत्र झालेले आहेत। हा मोर्चा जरी प्रातिनिधिक असला तरी हा मोर्चा लक्षवेधी आहे। सरकारनं या मागण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत तरी द्यावी। या जिल्ह्यामध्ये 3.5 लाख क्विंटलवर सोयाबीन कमी दरामध्ये खरेदी केल्याची कबुली बाजार समितीच्या सचिवांनी दिली। त्याचा फरक सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा। अशा प्रकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 36 कोटी रुपये जवळपास ठिबक आणि तुषार सिंचन अनुदानाचे थकलेले आहेत। वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे, बिबट्यांचे हल्ले होत आहेत, त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून पक्की कंपाऊंडची भिंत तारेचं कंपाऊंड व्हावं। शेतकऱ्यांना उच्च दाबानं 8 तास सकाळी दिवसा अखंड वीज द्यावी अशा प्रकारच्या मागण्या घेऊन हा मोर्चा राजेंद्र आमटे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सर्व शेतकरी पुत्र, शेतकरी मित्र आणि शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निघालेला आहे। या मोर्चामध्ये सर्व शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांचे पक्ष एकत्र झालेले आहेत। निश्चितच सरकारने याकडे लक्ष द्यावं, अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। पाऊल काय राहणार? या सरकारनं या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल, CCIच्या होणाऱ्या त्रासाबद्दल जर काही दखल नाही घेतली, सुरळीतपणा घेतला नाही तर शेतकरी बेमुदत आंदोलन करतील। ऊस दराचं जसं आंदोलन तीव्र केलं तसंच कापसाचं आणि सोयाबीनचं आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही। की सरकारनं हे जे काही नाटक लावलेलं आहे हमीभावी केंद्राचं, हे बंद करून खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांचं हमीभावानं सोयाबीन आणि कापूस खरेदी करावा ही मागणी घेऊन हे शेतकरी आज रस्त्यावरती आलेली आहेत।